नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, ही जिल्हा परिषद सातारा या विभागाची ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरती एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे की जे 15वा वित्त आयोग आहे त्याच्या अंतर्गत ज्या विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आणि हे जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे हे नोटिफिकेशन 31/1/2026 रोजी हे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हे जे नोटिफिकेशन आहे ते कशा पद्धतीने आहे आणि याच्यामध्ये जे 15वा वित्त आयोग अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांची पात्र अपात्र यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा, ह्या यादीमध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो, ही यादी पाहण्यापूर्वी माझी एक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर इथं काय म्हटलेलं आहे बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15 वित्त आयोग अंतर्गत 29/12/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांसाठीच्या या सूचना आहेत की ज्याच्यामध्ये ज्या उमेदवारांनी 2025-26 मध्ये विविध पदांसाठी अर्ज केलेले आहेत अशा उमेदवारांची तात्पुरती पात्र यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, खालील प्रमाणे प्रसिद्ध केलेल्या यादीतील नमूद माहितीबाबत हरकत असल्यास उमेदवारांनी योग्य त्या कागदपत्रासह MPW या पदाकरता अर्ज केलेल्या उमेदवारांनी 5/2/2026 रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे. आणि तसेच प्रोग्राम कोऑर्डिनेटर, नर्स असतील, मेडिकल ऑफिसर असेल, MBBS किंवा BAMS व या अशा प्रवर्गात जे काही उमेदवारांनी अर्ज केलेले होते त्यांनी 6/2/2026 रोजी सकाळी 11 ते 4 या कार्यालयीन वेळेमध्ये आरोग्य विभाग, पहिला मजला, जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे. तुमच्या जे काही योग्य ती कागदपत्र आहे ती सर्व घेऊन तिथं तुम्हाला ज्या काही तुमच्या हरकती आहेत त्या हरकतीसह तिथं काय करायचं आहे, उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकतीचा स्वीकार केला जाणार नाही असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत हरकती ईमेल अथवा पोस्टाने स्वीकारल्या जाणार नाहीत. बघा, इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्याही परिस्थितीत हरकती किंवा तुमचं जे काही म्हणणं आहे ते ईमेल अथवा पोस्टाने स्वीकारलं जाणार नाही. या भरती प्रक्रियेसंदर्भात तक्रार उद्भवल्यास त्याचे निराकरण करण्याचे पूर्ण अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना आहेत. प्राप्त हरकतीच्या अनुषंगाने व पुनश्च छाननीनंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष दूरध्वनीद्वारे जिल्हा परिषद कार्यालयास कळवायचं नाही. त्याचबरोबर बघा, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या सूचना पाहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. उमेदवाराने न पाहिल्यास त्यामुळे भविष्यात गुंतागुंतीचे प्रसंग उद्भवल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. इथं बघा, जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांचं इथं नाव देण्यात आलेलं आहे, कॅटेगरी देण्यात आलेले आहे, इथं तुम्ही पाहू शकता. आणि त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, रिमार्क वगैरे हे सगळं इथं देण्यात आलेलं आहे. खूप मोठी यादी आहे मित्रांनो, जवळपास 32 पानांची यादी आहे. या यादीमध्ये आपलं नाव आलेलं आहे का ते पाहायचं आहे. आणि आपली जर काय हरकत असेल त्याबाबत तर तुम्ही तिथं काय करायचंय, उपस्थित राहायचं आहे. तुमचे जे काय हरकत घेण्यासाठीचे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचे. बघा, ही जवळपास 32 पानांची यादी आहे. ही यादी तुम्हाला सातारा जिल्हा परिषदेची ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ती लिंक वरती जायचं आहे, तुमचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे का ते पाहायचं आहे आणि हरकत काय असेल तर तिथं उपस्थित राहायचंय मित्रांनो. तर बघा, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.